सिनेमा म्हणजे बालक पालक अर्थात BP. डेफिनेटली. तो जो लहान मुलांच्या सेक्स एज्युकेशन विषयी आहे. हो. तर त्याचं काय म्हणजे सिनेमाचा प्रवास विचारतोय मी. आमचा बोरिवली वेस्टला एक मित्र राहतो, तेजस भावे, म्हणजे राहायचा. तर अंबर एकदा त्याच्या घरी जात होता आणि शिड्या चढत होता वर जाताना. तर अशी खूप लहान मुलं शिड्यांवर बसली होती तिकडे स्टेअरकेसवर, आणि समोरून अचानक एक कॉलेजच्या मुलींचा ग्रुप गेला आणि इकडनं कमेंट आली, आईला काय माल आहे ना. आणि अंबर उडाला होता की यांच्या डिक्शनरीत हा शब्द कुठून आला. तिकडून ऍक्च्युली सुरू झालं बालक पालक. मग अंबरने एक BP नावाची अख्खी गोष्ट लिहिली, 22 का 23 पानांची. रवी जाधव बरोबर मी आणि अंबर जाणार होतो पुण्याला एका नॅरेशनसाठी, भलतीच फिल्म होती. आणि मी जाताना ना सहज रवीला ऐकवलं, अरे मी एक INTला एकांकिका करतोय. तर मी ज्या ज्या लोकांना कळवायचं होतं रात्री एक मेसेज टाकला, रात्री 12-12:30ला, की अरे पहिली आली जी मी तुला म्हटलं होतं एकांकिका करतोय ती पहिली आली. आणि रवीचा दुसऱ्या क्षणाला फोन होता मला, तू तर कुठे आहेस? तर जस्ट घरी पोचतोय. अंबर तुझ्याबरोबर? म्हटलं नाही, तो गेला. हां, मग त्याला जरा लाईनवर घे. असं करून आम्हाला दोघांना त्याने लाईनवर घेतलं. एक काम करा, हे बघा, आत्ता आपण याच्यावर फिल्म करतोय, ओके, सो उद्या संध्याकाळी तुम्ही या वेळेला या ठिकाणी मला भेटायला या, आणि महत्वाची गोष्ट, तोपर्यंत आता फोन बंद करा, ऑफ करा. फोन येणार. बरोबर. आणि आम्हाला कळलं, म्हटलं हे काय. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मग संध्याकाळी त्याला भेटलो आणि तो मला असं करूया, कमर्शियल फिल्म करायची वगैरे वगैरे. त्यात उत्तुंग ठाकूर आला प्रोड्युसर म्हणून, मग रितेश देशमुख आला. हे सगळे येत 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 मग ते एक प्रॉडक्ट अख्खच्या अख्खं बालक पालक नावाचा सिनेमा तयार झाला.